शिवसेना प्रवेशानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन धाराशिव मतदारसंघातील 8 प्रमुख प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले। पुण्याच्या मोशी येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीचे वरील 2 मजले अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे। भारतीय लष्कराच्या सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत महिला अधिकाऱ्यांचा सहभाग 2030 पर्यंत 25% नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। विधान परिषद सदस्यत्वाची 6 वर्षांची मुदत पूर्ण झाल्याने पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 5 ज्येष्ठ सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकारने 350 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केलाय। सरकारने 97,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्यामुळे हे अधिवेशन जनतेच्या प्रश्नांऐवजी केवळ मागण्या मंजूर करण्यापुरतेच होते, अशी टीका विरोधकांनी केली आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भवानी पेठ येथे जाऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला भेट देत माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेतलंय। महाराष्ट्र एटीएसने पाकिस्तान स्थित गँगस्टर शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया नेटवर्कशी संबंधित राज्यभरातील 150 ठिकाणी छापेमारी करून 112 जणांची चौकशी केली आहे। दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुडा येत्या 29 जुलै रोजी पुण्यात पार पडणार आहे। साताऱ्यातील महाबळेश्वर जवळील भोसे येथे दारूच्या नशेत घरात डोकावल्याच्या संशयावरून भिगवण येथील 24 वर्षीय पर्यटक अक्षय जाधव याची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।